हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहेत 10. सकाळीच उठलो आम्ही, तर आता घराला छानपैकी सजवत आहे. आणि काल आम्ही तोरण वगैरे लावलं. काल मार्केटमध्ये गेलो आणि भरपूर असं फिरलो. खूप पाय दुखत होते, एकसारखं बाहेर जाणं होत होतं. त्याच्यामुळे जसं सगळ्यांना कन्फ्युजन एक होतं की 20 तारखेला दिवाळी करायची की 21 तारखेला. पुष्कळ लोकांनी 20 तारखेला पण केली आहे दिवाळी, पण आम्ही आज 21 तारखेला करणार आहोत दिवाळी. मंगळवार दिवस आहे आणि खूप शुभ दिवस आहे. दिवाळी म्हटल्यानंतर दिवाळीचे जे दिवस असतात ते शुभच असतात, कुठलेही केले तरी. पण जास्त कन्फ्युजन ठेवायला नाहीच पाहिजे माइंडमध्ये. माझी आंघोळ झालेली आहे, आता स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे. आणि अदिती पण आलेली आहे, कालच आली ती. आणि बघितलेलं आहे तुम्ही मस्त, ती आल्यानंतर आंघोळी वगैरे टाकली, घर पण आलं मुलगी आल्यामुळे. पार्थ इथे बघत आहे. पार्थ पण खूप हेल्प करतो मला. मुली आल्यानंतर ना घराला घर पण येते, ते खरं आहे. मस्त तिने रांगोळी टाकली, तेवढीच मला हेल्प झाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये गेलो. पार्थ आणि अदिती घराची सजावट करत आहे. जे पडदे वगैरे, जे काही कर्टन्स वगैरे मी आणलेले होते, सोफ्याचे कवर वगैरे, ते टाकून देणार आहे. ते तुम्हाला नंतर पाहायला मिळेलच. फक्त तुम्हाला एक मी दाखवते कसा घरात पसारा आहे तो. तर आजचा हा लक्ष्मीपूजनाचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओसोबत अशीच कनेक्ट राहा. मग सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही जी दिवाळी आहे तुमच्यासाठी भरभराटीचं घेऊन येऊ, सुख समृद्धी तुमच्या घरात येऊ दे, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. घराचं काय हाल झालेलं आहे ते दाखवते तुम्हाला. आणि मग पूर्ण झालं, घर सजलं की मग मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आता पोटपूजा करून घेते, कारण खूप जास्त भूक लागलेली आहे. पहिले मी आंघोळ केली, आता म्हटलं काहीतरी नाश्ता आणा बाहेरूनच, कारण आता मी काही करणार नाही आहे. काही नाश्ता वगैरे बाहेरूनच बोलवलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करेल. पार्थ आहे. पार्थ, हॅपी दिवाळी मान बेटा. हां, जय दिवाळी. लाईट लावून दाखवते तुम्हाला घरातला पसारा. हे बघा, असा पसारा आहे. अर्धे पडदे लावलेले आहे. तर सगळ्यात पहिले आता नाश्ता करून घेते, कारण खूप भूक लागलेली आहे. आणि पाय इतके दुखत आहेत, गरम झालेले आहे पाय, इतके प्रचंड पाय दुखत आहे की सांगू शकत नाही. पण तरी पण उत्साह तेवढाच आहे. दिवाळी म्हटलं तर दिवाळा काढून तर जातेच. हे घ्यायचं आहे, ती वस्तू घ्यायची आहे, शेवटपर्यंत अजिबात संपत नाही. तर उत्साह आपला कुठेच कमी होऊ द्यायचा नाही दिवाळीपर्यंत, असंच माझं आहे. तब्येती वगैरे तर आता एक्झर्शन सगळ्यांनाच होते, तर तब्येतीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. पण काल खूप चालणं झालं आमचं. म्हणजे अदितीला ड्रेस पण घ्यायचा होता, 2-3 दुकानात गेलो होतो, ट्रेंड्समध्ये बघितलं, पण आवडलं तिला. तर आज ती फिटिंग करून येणार आहे. लक्ष्मीची मूर्तीसुद्धा मी घेऊन आलेली आहे काल रात्री 12 वाजता. आणि बाकीचं सगळ्याच गोष्टीचं झालेलं आहे. आणि हे बघा, फ्रीजवर लावलेलं आहे मॅग्नेट. पूर्ण घर सजलं की मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी गॅसचा ओटा वगैरे क्लीन करून घेते, बाकीचे जे माझे कामं आहे ते पटापट करून घेते, त्याच्यानंतर नाश्ता करते आणि व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला. हा नवीन कुकर आहे, धनतेरसच्या दिवशी मी घेतलेला होता. याच्यामध्ये आता वरण भात मांडणार आहे. त्याच्यानंतर इथे खीर बनवणार आहे. खीरसाठी दूध आटवायला ठेवलेलं आहे. आणि इकडे पार्थने बनवलेली आहे कोल्ड कॉफी. या कुकरवर आम्ही पार्थचं नाव लिहिलेलं आहे. मी अदिती अनाचं नाव म्हटलं, पण त्यांनी आपलं नाव लिहिलेलं आहे. बघा कसं आहे पोरगं. तर फ्रेंड्स, खीर झालेली आहे, भजी झालेली आहे, सगळं झालेलं आहे. फक्त राहिलेली आहे भाजी. तर पनीर मशरूमची भाजी पार्थ बनवणार आहे, त्यासाठी मी थांबलेली आहे. बाकीचा स्वयंपाक झालेला आहे. आता पूजा करून घेते मी छानपैकी. पूजेचं साहित्य जसं लागते तसं मी काढून ठेवणार आहे. तसं मी सगळी पूर्वतयारी करून ठेवलेली होती. देवाचे भांडे ते घासून घेतलेले होते. जितेंद्रराव गेलेले आहे मार्केटमध्ये. अदिती आणि पार्थने घराची पूर्ण क्लिनिंग केलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की झाडू पोछाला बाई नाही येत आहे, तर दोघांनी मिळून छानपैकी काम केलं. आणि बघू शकता, हा कुकर आहे. मला कुकरची अत्यंत आवश्यकता होती, म्हणून मी धनतेरसच्या दिवशी कुकर घेऊन आलेली आहे. आणि माझा अवतार बघू शकता. तर फ्रेंड्स, याच्यामध्ये आता भाजी करायची आहे मला. आणि छानपैकी स्वच्छ धुतलेला आहे मसाल्यांचा डब्बा. आता छानपैकी मसाले भरून घेणार आहे इथे मी. तर मध्ये मी जिरं मोहरी टाकून देणार आहे आणि मिक्स करणार आहे.
मसाल्यांमध्ये जास्त तिखटच पडते आपल्या भाजीमध्ये. धने पावडर मी घरी बनवलेला आहे. तर इथे आपला मसाल्यांचा डब्बा तयार आहे. त्यानंतर एक स्पून पापड तळलेले आहे. इथे बघू शकता यम्मी अशी खीर तयार आहे इथे. तर फ्रेंड्स, अवतार बघू शकता. सकाळपासून कामाला सुरुवात केली पण अजूनही कामं संपलेले नाही आहे. आता पूजाही करून घेतलेली आहे. आता पूजेचं साहित्य काढून घेते आणि पार्थ आणि अदिती हे दोघं गेलेले आहेत बाहेरच्या कामासाठी. थोडं तोरण वगैरे पाहिजे होतं. म्हणजे मी जे काय म्हणू आपण ती लट असते तर ती जी वेल असते तर ती मी घेऊन आली. पण जुनेच तोरण लावीन असं मी म्हटलेलं होतं पण ते अजिबात चांगलं वाटत नाही. ते लट नवीन दिसत आहे आणि तोरण जुनं दिसत आहे. आता बघू ते दोघं आणायला गेलेले आहेत. पनीर मशरूमची भाजी व्हायची आहे. बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे. जे पूजेचं साहित्य लागणार आहे ते काढून ठेवणार आहे. दिवे तयार करून ठेवणार आहे. आता वाजलेले आहे 2:30. पटकनच वेळ चालला जाईल. मग रांगोळीची वेळ, ह्या सगळ्या गोष्टी होईलच म्हणून एक एक गोष्ट मी करून घेणार आहे. मला ना असं काही कार्यक्रम वगैरे असले किंवा कुठलं काही असलं सण वगैरे तर अजिबात झोप नाही. मला हे साफ करायचं आहे ते साफ करायचं आहे सतत सुरू असते. अशा माझ्यासारख्या भरपूर लेडीज असतील इथे की क्लिनिंगच्या वेड्या. तर तेच आहे, हे थोडंसं राहिलं ते थोडंसं राहिलं असं सुरूच राहते. जोपर्यंत आपल्या घरचं लक्ष्मीपूजन होत नाही तोपर्यंत आपण निश्चिंत बसूच शकत नाही. तर आता अजून भरपूर अशी कामं आहे बाकीचे. तर बघू. आजचा मुहूर्त 5:30 ते 8, 8:30पर्यंत असा काहीतरी आहे. तर मी तर जसं तुम्हाला सांगितलं प्रत्येक दिवस ना दिवाळीचा शुभच आहे म्हणून आपण क्लिनिंग ह्या सगळ्या फराळ ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. फराळ काही आपण दिवस बघून नाही करत किंवा क्लिनिंग आहे दिवस बघून नाही करत. तर हे सगळे जे दिवस असतात सणांचे ते शुभच असतात असं मानायचं. आपला पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह विचार करायचा नाही. तर फ्रेंड्स, आता 5 वाजलेले आहेत. मग झालेले आहेत पूजेची तयारी वगैरे सगळं करून झालेलं आहे. म्हणजे मी आंघोळ करणार आहे कारण खूप जास्त थकलेली आहे आणि थोडी फ्रेश होते आंघोळ केल्यानंतर. मग तयारी करणार आहे. त्याच्यानंतर अजून व्हिडिओ आपला कंटिन्यू राहणार आहे. तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे कशा प्रकारे सजवलेलं आहे ते. चला व्हिडिओसोबत तशीच कनेक्ट राहा. आता मला असं वाटते 8:30पर्यंतचा मुहूर्त आहे. आता पटकन तयार होते त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. तर इथे मी गंगाजल शिंपडवून तिथली जागा आहे शुद्ध करून घेत आहे आणि त्याच्यानंतर जितेंद्ररावांनी फळं वगैरे आणलेले आहेत, पूजेचं साहित्य आणलेलं आहे. त्यानंतर दोन्ही चौरंगाच्या खाली मी रांगोळी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर चौरंग जागेवर ठेवून त्यावर आसन टाकून पूजेची मांडणी करणार आहे. फटाके सुद्धा आणलेले आहे. फटाके पण छान पार्थने इथे मांडून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर पार्थ माझी मदत करत आहे. सगळं पूजेचं सामान आहे ते माझ्याजवळ आणून ठेवत आहे जेणेकरून मी पूजेची मांडणी लवकर करेल. त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती इथे आणलेली आहे आणि त्याच्यानंतर साईडनी आहे तर तिथे मी कलश मांडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर दिवे वगैरे मी सगळं तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे लवकरच होईल पूजेची मांडणी. तर सगळं साहित्यसुद्धा जवळच आहे. आता दाखवते तुम्हाला कशा प्रकारे मी पूजेची मांडणी केलेली आहे ती. तर अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, आपण पूजेची तयारी करून घेतलेली आहे. मी सुद्धा तयार झालेली आहे. अदिती पण तयार झालेली आहे. पार्थ आणि जितेंद्र तयार होत आहे. पूजेची मी मांडणी करून घेतलेली आहे. आता लगेच पूजा करणार आहोत. जास्त वेळ लागणार नाही आहे पूजेला. चला.
व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. आणि ही आहे प्रेसवाली नथ. आणि हे आजकाल इन्स्टावर असे कानातले खूप दाखवतात, ते घातलेले आहे. आणि खूप थकलेली आहे, कारण थकलेला चेहरा दिसतच असेल तुम्हाला. कारण सकाळपासूनचं 10 वाजतापासूनचं जे म्हणजे 5 मिनटासाठी सुद्धा आम्ही बसलो नाही. 5 मिनटं म्हणजे नाश्ता करायला बसलो सकाळी तेव्हाच, नाही तर कंटिन्यू सगळेजण आपापले कामं करतच आहे. आणि ऑलमोस्ट सगळेच जण थकलेले आहे, पण तरी तो उत्साह कायम आहे. नेहमी मी म्हणते की लक्ष्मीपूजन आहे घरचं, वर्षातून एकदा येते दिवाळी. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास असू द्या, सुख समृद्धी असू द्या, हीच प्रार्थना करते. आता मी लक्ष्मीची पूजा करताना अदिती ड्रेस घेत नव्हती, तिला जबरदस्ती केली मी ड्रेस घ्यायला आणि तिने घेतलेला आहे. आणि आजच ऑल्टर करून आणलेला आहे ड्रेस आणि छान दिसत आहे. तर फ्रेंड्स, देवाजवळ दिवा लावून झाला, अंगणामध्ये दिवे लावून झाले. आता पूजा करून घेणार आहोत जितेंद्र आणि मी. त्याच्यानंतर मग आरती होईलच. तर थोड्या वेळाने भेटणार आहे तुम्हाला. व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा.
हॅपी दिवाळी. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुमच्यासाठी जी लक्ष्मी आहे तुमच्यावर खूप जास्त प्रसन्न असू दे, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे. आणि जिथं म्हणत आहे आरोग्य सुद्धा, खरंच आहे, सुख समृद्धी आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये यायला पाहिजे अशीच आम्ही देवाचरणी प्रार्थना केलेली आहे लक्ष्मी मातेजवळ. हॅपी दिवाळी. Yes, this is my first time trying का फटाका. तर फ्रेंड्स, आम्ही आता जेवण करणार आहोत. फोटोशूट झालेला आहे, आणखीन फोटोशूट बाकी आहे, पण भूक खूप लागलेली आहे. आता जेवण करून घेणार आहोत आणि मग भेटणार आहोत. झाली खीर? खा ना मग. खीर कशी झाली, तुम्ही खाल्ली? हां, छान झाली. अदिती आता आय टेस्ट बघ ना, सांग मला टेस्ट करून कशी झाली खीर. कशी? छान. पार खीर छान झाली. आणि तुझ्या हातची भाजी छानच राहते. तर आमचे जेवण झालेले आहे. आता 11:15 झालेले आहे आणि 12ची आरती करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग कपडे चेंज करणार आहोत. इथे हे लोक रील बनवत आहे. मी सुद्धा रील बनवली. माहीत नाही, माझ्या मोबाईलची चार्जिंग पूर्णपणे गेलेली होती. म्हणजे मी कामाच्या याच्यामध्ये मी चार्जिंग करायला विसरली. तर जेवढं काही दाखवता येईल तेवढं दाखवणार आहे. तर आजचा हा लक्ष्मीपूजनाचा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे आणि भेटणार आहे तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. 12ची आरती करणार आहोत, त्याच्यानंतर काही फटाके वगैरे हे फोडतील. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा.